कोणताही ठोस पुरावा उपलब्ध नसतानाही सासवड येथील राजू दत्तात्रय बोराडे यांच्या खुनाचा अवघ्या काही दिवसांत छडा लावून आरोपींना अटक करणाऱ्या सासवड पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाचा पुरोगामी संघर्ष परिषदेच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला। पोलिसांच्या या उल्लेखनीय व तत्पर कामगिरीमुळे गुन्हेगारांमध्ये दहशत निर्माण झाली असून नागरिकांकडून या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे। 9 डिसेंबर 2025 रोजी सासवड परिसरात एक अज्ञात मृतदेह आढळून आला होता। तपासांती हा मृतदेह महाडा कॉलनी सासवड येथील राजू दत्तात्रय बोराडे वय 38 वर्षाचा असल्याचे स्पष्ट झाले। घटनेचे गांभीर्य लक्षात घेता सासवड पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखा पुणे यांनी तातडीने तपास सुरू केला। तपासादरम्यान पैशांच्या वादातून सूरज प्रकाश बलराम निषाद वय 34 रा, छत्तीसगड व नीरजोन प्रकाश गोस्वामी वय 25 रा, मध्य प्रदेश यांनी बोराडे यांना दारू पाजून निर्जनस्थळी नेले व त्यांच्या चाकूने घुसखोर खून केल्याची धक्कादायक माहिती समोर आली। कोणताही ठोस पुरावा नसतानाही पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण, गोपनीय माहिती व कौशल्यपूर्ण तपासाच्या आधारे दोन्ही आरोपींना अटक करून गुन्ह्याची कबुली मिळवली। पोलीस पथकाचा जाहीर सत्कार। या यशस्वी मोहिमेबद्दल सामाजिक बांधिलकी जपत पुरोगामी संघर्ष परिषदेच्या वतीने सासवड पोलीस स्टेशन येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा हार, शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला। यावेळी पुढील अधिकाऱ्यांचा गौरव करण्यात आला। पोलीस निरीक्षक कुमार रामचंद्र कदम, सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक अर्जुन चौधरी, परमेश्वर अतिशय म्हणजे ते आमच्याकडे जे फोटो होते संशयित लोकांचे, ते फोटोवर सगळं आमचं चालू होतं आणि त्या लोकांची नावं कोणती हे काय आपल्याला माहीत नव्हती किंवा काय नव्हती। अशामध्ये आमच्या सगळीच टीम काम करत होती। त्याच्यामध्ये अक्षय चिलेंना तो व्यक्ती त्यांच्यासमोर होता त्यांनी पाहिला, अक्षय चिलेन, आणि तो व्यक्ती आता किती आपल्यासमोर व्यक्ती जातो, 1-2-4 सेकंदात आपला लगेच पास होतो। तेवढ्यात त्यांनी इतक्या वेळेस फोटो पाहिला होता की त्या 2-3 सेकंदात त्याला ते स्ट्राईक झालं की यार त्यातला हा शकतो, म्हणून त्याला लगेच त्यांनी ताब्यात घेतलं। मग ते चौकशी केला, त्यांनी ते गोष्टी कबूल केल्या आणि दुसऱ्या सोबत केल्यानंतर कबूल केला। म्हणजे याच्यामध्ये ते आरोपी जर का अजून 1-4-5 दिवस आपण त्यांना शोधू शकलो नसतो तर ते इथलं काम संपवून त्यांचं जे असेल काय त्यांनी इथं मोठं काम केलं होतं तिथून ते निघून गेले। त्या आरोपीचं काही कोणाचं वैर होतं का? अजिबात नाही। ती जी घटना घडली ना चॅलेंजिंग तेच होतं गोष्टी की कुठल्याही व्यक्तीचा मारलं त्याच्यात तसं कारण आपल्याला असतं की त्याचं काहीतरी भावकीचा वाद असतोय किंवा काहीतरी कुठलं ते काही नाही काहीतरी कारण असतं। पण ही जी हत्या झाली ह्याच्यामध्ये तर कुठलंच ठोस कारण नाही। दारू प्यायला बसले होते 2 जण आरोपी, हे हा तिथे गेला, थोडीशी आला की त्याच्यावर केली, तर त्यांना राग आला, त्यांच्या दारू बसल्या म्हणून त्याला त्याच ठिकाणी 50 फूट अंतरावरती केली। त्याच्यामध्ये कोणतंही त्याच्या मागं कारण नाही किंवा काय। आणि ह्या आरोपीनं 21 तारखेला 21-22 नोव्हेंबरला अशाच पद्धतीनं जामखेडला पण असाच एक त्यांनी नरड्यावरती पाय ठेवून आपण म्हणतो ना असं त्यांनी इकडे खून केलेला आहे। आणि याच्या व्यतिरिक्त पण त्याने अजून खून करणे असलेली शक्यता नाकारता येत नाही, परंतु हा इतका खून करावा होता की यानं म्हणजे काही कारण असताना माणसाला त्याने असं बी नाही की फक्त ढकलून गेलं पडल्याने मेलं, अक्षरशः जाऊन त्या ठिकाणी ते चाकू घेऊन त्याला असं म्हणजे केलेले मोसट होण्याचा केलेला आहे, नाडपत्र त्याच्यावर पाहिजे म्हणजे अतिशय क्रूरपणे केलेलं आहे। म्हणजे एक निश्चित प्रकारचा माणूस होता, त्यानं जर का तो पकडला गेला नसता तर त्यानं 100% किरकोळ कारणातून त्याची आता धारिष्ट वाढत गेलं होतं, आता आपल्याकडून पकडू शकत नाही किंवा काय नाही, किरकोळ कारणातून त्यांनी अजून लोकांच्या त्यांनी अशाच प्रकारे केले। सर हे जे लोक असतात जे काम करायचे असे ह्याचे जे मालक असतात